हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिभा आणि आजची रेसिपी आहे बोंबीलची चटणी। यासाठी मी एक बाउल, एक छोटी वाटी बोंबीलचे तुकडे घेतलेत। ते साफ करून स्वच्छ करून त्याचे तुकडे केलेत आणि ते छान भाजून घेतलेत तव्यावर। कडक छान लाल लाल भाजून घेतलेत। आता याला आपण थंड झालं की हाताने असे तोडून काढू, म्हणजे त्याची घाण निघून जाईल। मध्यम आकाराचे 3 कांदे मी लाल करायला टाकलेत। एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलाय। हिरव्या मिरचीची चटणी मी आधीच बनवून ठेवली। यात 15 ते 20 हिरव्या मिरच्या मी तर छान लाल भाजून घेतल्यात आणि अर्धी छोटी वाटी लसणच्या पाकळ्या सोलून चवीनुसार मीठ टाकून याला ठेचून घेतलंय। हिला ठेचा पण म्हणतात। याची रेसिपी मी नंतर दाखवून देईल। आता कांदा आपण लाल होऊ देऊ। कांदा छान लाल झालेला आहे। आता आपण यात मिरचीचं जे मी वाटण केलेलं आहे, ठेचून घेतलेलं आहे चटणी, ते टाकू। दोन चमचे मी साधारण इथे ही चटणी टाकली आहे। तुमच्या तिखट आवडीनुसार तुम्ही टाका, किंवा तुम्ही लाल तिखट सुद्धा यूज करू शकता, त्यांनी पण चटणी छान होते बोंबीलची। अर्धा चमचा मी हळद टाकते। छान परतून झालं की आपण यात टोमॅटो टाकू। या चटणीला कांदा जास्त लागतो, म्हणून मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतले होते। आता हे टोमॅटो छान सॉफ्ट होऊ देऊ, तोपर्यंत आपण हे छान असं करून हाताने मॅश करून घेऊ, म्हणजे अशी बघा घाण निघते अशी। याला आता बाजूला काढून घेऊ आणि पाण्यात धुवून काढू। तुम्ही बघू शकता फ्रेंड, आपला टोमॅटो छान मॅश झालाय, छान गळालाय, तो सॉफ्ट झालाय, चटणी पण मिक्स झाली आहे छान। आता हे बोंबीलचे तुकडे आपण याच्यात टाकू। याला मी धुवून घेतले 2 पाण्याने आणि मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ टाकायचंय। लक्षात ठेवायचंय की आपलं हिरव्या मिरचीच्या चटणीत पण आपण मीठ टाकलेलं आहे, आणि बोंबील पण खारट असतात, त्यांना सुद्धा मीठ लावलेलं असतं। तेव्हा तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि याला छान मिक्स करून घेऊ। पाच मिनिटं याला झाकण ठेवून छान एक होऊ द्यायचंय। मग चटणी, कांदा आणि चटणी सगळं 2 मिनिटं झाले तिला वाफवून। अजून 2 मिनिटं आपण हिला वाफू देणार आहोत झाकण ठेवून। फ्रेंड्स, आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय तिला, छान झाले, वास पण छान येतोय बोंबीलचा। आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण हिला सर्व करू। हे बघा फ्रेंड्स, भाजी कशी वाटते कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आवडली असेल तर। थँक्यू।